सोडून दे, पण तुम्ही घोणस म्हणून मला ते हे बिडूक पकडायला लावलं ना, सोन्या बिडूक, त्यामुळे तुम्ही माहिती अनाथ राहिला असा. आणि मित्रांनो, मान्य घर मालकांचं नाव काय? कदम. गांजण्या कुठे उठल्यात? ही भारी चढते आहे राव. एक काम करता, मला गांजण्या चावणार मग. नाही बाहेर पडलंय आता सगळं ते बाहेर पडले. मी एकदा साप धरायला गेलो ना, मऊ होतो. ते दामान धरलं, मवानं फोडलं. बसते त्याला गांजण्या कुठल्या? पोत खाली पाडले पोत तिकडे. हे देवा, लय गांजणे येते राव. चावणार, नक्की चावणार. हो गांजण्या त्या पोत्याला आहे, पलीकडच्या. पलीकडच्या पोत्याला असून देत, पण मी तिथं गेलो की ते हल्ला करणार तू वाळू मागून काय. पण मला गांजण्याचं भ्या वाटायला, नाक 10 धरली. तुम्ही एकदा आत जावं बघू. तुम्ही एकदा जावा की, जरा जावं बघू, जरा जावा की मोर. नागाचं मी बघतो, गांजण्यांचं तुम्ही बघा. ताई, पलिदा एक करा, धूर करूया आणि जातो. हा बारका छोटा पलिदा करा, नो प्रॉब्लेम. पाळल्याला गांजण्या येते. हा कार्यक्रम लावत्याला थोबाडच उजवून फिरायला लागेल. तो रोड सरळ तळ्यात गेलाय, है ना? तळ्यात गेलाय, तळ्यात पाण्यात नाही. गांजण्याचं औषध आणायला चाललं काय भैया? होय भैया, काय ते बुलेट घेऊन फायदा. सरत नाही, हलत नाही आणि वळत नाही. बुलेटचं लय टेन्शन आहे भैया. हलत नाही हो, मागे घ्यायला येत नाही ना उचलून. हे आमचं आहे बारकं, कसं पण जातं. भैया जाऊ नका, कार्यक्रम होईल. गांजण्या धरताय, धरा की मग, जाऊन चला. काय म्हटला? अयो सर्पमित्र, आत्ता मी ओळखलं. हे काय सर्पमित्रच आहेत की, धरणारच. असं झालंय वे. दत्ता भाऊ धरतेच की, लहान असल्यापासून आमच्या पैशात. त्यांची मावशी आमच्या घरी होती राहायला भाड्यानं, आहे ना रे. लय लहान होतात आत्ता. हा करा झाड. पकडला तू इथंच आहेस ना कुठं तर. मी कॉलवरच होतो, दामन धरलं आणि नंतर आलो. लांबचं कॉल पडलं की हाल व्हायला दत्ता. दत्ता भाऊ आलंय म्हटल्यावर मी थांबलो असतो. गुरु आता आईला पेटवा तिथंच टाक. दत्ता खाली पेटवून. हा 2 सर्प मित्र आहे, तिथंच खाली ठेव. नुसता धूर कर, बाकी काय करू नको. धुरान जाते सगळं. मित्रांनो गांजण्या झालेल्या आहे. बंद करायला मी खोळा आहे. साप धरताना कशात होत्या गांजण्या? कुठल्या? माहिती परत झाल्याशिवाय निघणार नाही. किती वगैरे काय आणलंय कोण पोत्या खाली जा बाबा. पोत्या खाली पोत्या खाली गेला बघा. कुठल्या इकडच्या त्याच पोत्या खाली त्याच्या खाली बसला. तिकडे तिकडे गेला बघा. काढला बघा. एवढं जवळ कोण आलंय? तिकड लक्ष द्या. कार्यक्रम करतील घे लवकर, आणि काढून काय फायदा नाही इथं. त्याला बी चावते. काय तर खाल्लंय ते ना. बेडूक खाल्लाय हो.
तर घेऊन गेला. वाळू एक मालकान ठेवले आणि भराय मला उचललं ना आणि घेऊ लागलाय दामवायला. चल घे बाहेर. चल की तिकडे बाहेर चल की इथं काय आहे तुझं एवढं भेऊ नका तुम्ही. फ्रेंचमध्ये घे. तिथं कशाला आलाय गाजने याच्या चल तिकडे बाहेर बाहेर चल. काय याला बुद्धी पण इथं मला घ्यायला लागलं. फिरतंय कशाला चल आणि पळतेच घेऊन चल तिकडे चल 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 भाई चल 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 काहीतरी खाल्लाय बरं काय दिलं एकदा. आता तिथं पेटवलंय तिकडे जाऊ नको तिथं पेटवलंय त्याला पोळील ना स्वस्त आहे. दांडा काय चांगला काहीतरी खाऊन गेलता आणा भर मी येत आहे त्याला बोल मारा काही दत्ता भाऊ नाही घ्या त्याला बोल मारा हा दत्ता भाऊ मारतोय दत्ता भाऊ धर दत्ता आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण जिथं ज्या जागेला गांजणी होत्या त्या जागेलाच हा साप आलेला होता. नाही लागत लावू त्याच्यावर भरणी टोपण ओ भरणी टोपण काढून दे भैया का दे त्याला काढून सांगतो तुला तू काय भेटतोय त्याला नाही त्याच्या अजिबात येत नाही तो तुझ्याकडे तो हलू नको पाय सुद्धा हलवू नको भरणी घे सावकाश दत्ता घे भरणी मी सांगतो घे तू घेऊ नको घाल त्या तोंडावर बघ जमतंय का ना इथं बरणी ना अजून काय आलं लक्षात येते ह्या जागेला बघ असं नाही बघ असं बघ इथं मी वाट लावले इथं येऊ शकतो काही खाल्ल्याला भक्त आहे तुम्हाला जमतंय का बघा नाही मी अजून करतो ढकाल बरणीत उघडून द्यायचं नाही खाली शेपट काढ इकडे शेपट काढ त्याचं वरच आहे तो घोणसाप ह्याच्यातनं चावलाय का सर्प मित्राला वाटच लागली तिची बरणी नाजूक आहे ना ती बारकी छोटी हां थांब सांगतो आता गडबड करायची नाही हां घाल त्याला बरणीला टोपण उलट कर हां फिरवानी कर हां ओके त्याला छिद्र करायला काहीतरी द्या भैया आवड दाबण बरणीत पॅक करणं सोपं कळलं तुला बॉटलमध्ये त्रास होत नाही मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण हा नाक साप आहे घर मालकांचं नाव काय आहे ना नरेंद्र कदम त्यांचं अभिनंदन या सर्वांचं त्यांनी न त्याला इजा पोचवता सावकाश पडी कसं काढली? काय करतोय बेडाक म्हणून लावलं घोणच धरायला ती अनाथ राहिलंय माझ्या मी कधीही सरणार नाही तुम्हाला बरोबर आहे ना भैया मोठा दत्ता तू सांगलीला जाणार आहेस इथंच आहेस माझ्याच वाट्याला यो बाबा वनक्षेत्रात सोडायचा मला वाटलं तू तिकडे जाणार आहेस बरं झालं असं आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं फार चुकीचं आहे दत्ताला थोडा बहुत का असं पण सापाचा चांगला अनुभव आहे घोणच पण पकडल्यातच तू सेफ्टी जुगाड केलतंच नाक जाईल त्यात तो नाक जात होता एकीकडे पोता आणि पाईप कुणी केलं पोतन पाईप मस्त केलतंस ते ठीक आहे घोणसाठी तर तेच वापरलं पाहिजे सावकाश लय पडणं बस दत्ता मला सुंदर असा साप वाचवलेला आहे अन्न साखळीतला महत्त्वाचा न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण जो नाग आहे अलकुड गावामध्ये वाचवलेला आहे घोणचा एरिया आहे सावधगिरी घेणं फार गरजेचं आहे या भयांचं अभिनंदन ह्यांनी मला बेडूक म्हणून मित्रांनो घोणच म्हणून बेडूक धरायला लावलेला होता त्याबद्दल त्यांचं पण शतश अभिनंदन आज खरोखरचा साप धरायला लावला